हाय मैत्रिणींनो, आज मी पावभाजी बनवणार आहे। तर बघा किती फ्रेश आहेत त्या भाज्या। तर गॅसवरती आपण आता कुकर ठेवणार आहे। कुकरमध्ये बटर टाकणार आहे। बटर जळू नये म्हणून मी त्या बटरमध्ये तेल टाकणार आहे। तर दोन्ही मस्त वितळले की मग जिरे आणि मोहरी टाकणार आहे। आणि ताज्या ताज्या भाज्या, मला फ्रेश भाज्या मिळाल्या कारण माझ्या आज नातीच्या परीक्षा संपलेल्या होत्या, सुट्ट्या लागल्या आहेत तिला, त्यामुळं तिची फरमाईश होती की मला आज पावभाजी हवी। तर ठीक आहे म्हणलं, आता मागितल्यानंतर तर दिलं पाहिजे। तर मग आपल्या इकडं बटर वितळलेलं होतं, तेल आणि बटर एक झालेलं होतं। त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा घातला, तर अद्रक आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे। तर ते मिक्स करून घेऊया। ते गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। तो झालेला आहे आता। तर त्यामध्ये आपले फ्रेश 4 ते 5 टोमॅटो आपण चिरून घेतले होते, ते त्यामध्ये मिक्स केलेले आहेत। तर मस्तपैकी वितळते ते एक जीव होऊन मऊ व्हायला पाहिजे टोमॅटो, तरच मग आपल्याला ग्रेव्ही जे व्यवस्थित आपली होऊ शकते। तर त्यामध्ये आपण मस्त फ्रेश भाज्या जी आहेत ती वाटाणा, बीट, ढबू मिरची, शिमला मिरची, फ्लावर, गाजर जे आहेत त्या भाज्या सगळ्या किती हिरवेगार छान आणि मस्त कलरफुल दिसते बघा। तर बटाटे थोडंसं जास्त घेतले मी प्रमाण, माझी फॅमिली थोडीशी मोठी आहे त्यामुळं मग मला एवढं लागतंच। तर मग ठीक आहे, मध्ये मस्तपैकी आपलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती कलरफुल आणि किती मस्त दिसतात भाज्या सगळ्या। आणि सगळ्या भाज्या आता एक जीव करून घ्यायच्यात आपल्याला, सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात। तर झाल्यात आपल्या सगळ्या भाज्या मिक्स। आणि आता त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। पाणी हे आपण थंड नाही घालायचं, कोमट करून घ्यायचं। मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे। ते पाणी कोमटच घालायला पाहिजे, नाहीतर मग भाजीला चव व्यवस्थित येणार नाही। मग आता आपल्याला सुहाना पावभाजी मसाला हे 10 रुपयाला पॅकेट आहे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं, अर्ध घालायचं आहे, अर्ध मी नंतर घालणार आहे, ते तुम्हाला पुढे दाखवेन। आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता मग चवीपुरतं आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातलं ना आपल्याला थोडीशी हळद घालणार, हळद घातली ना की मग आणखीन आपल्याला पाणी एवढ्यावरच थांबणार नाही, पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं। आणि आपल्याला थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे कारण पाणी एवढं लागणारच आहे। मग गॅस बारीक करायचा, गॅस बारीकच करून ठेवायला पाहिजे कारण हे पाणी आपल्याला बाहेर येण्याची शक्यता असते। त्यामुळं मिडियम गॅसवर आपल्याला कुकरच्या 5 ते 7 शिट्ट्या घ्यायलाच पाहिजे, तरच मग आपली पावभाजी मऊ होणार आहे। तर झाली आहे आपल्याला पावभाजी, कारण कुकरच्या शिट्ट्या जी झालेल्या आहेत ते मी घेतलेलं नाही, चुकून माझ्याकडून ते स्किप झालेलं आहे। तर ठीक आहे, मग आता आपण ह्याला फोडणी द्यायची आहे। तेल घालून मध्ये जिरे टाकले, कढीपत्ता घालायचा आहे, मध्ये थोडासा लसूण घालायचा आहे। आणि जे आता राहिलेलं अर्ध पॉकेट आहे ना ते पावभाजी मसाला, तर ते मग आता ह्यामध्ये आपल्याला इथं घालायचं वापरायचं आहे। कारण तिखट मी घालणार नाही, कारण लहान लेकरांना तिखट खात नाही, म्हणून मग सगळीच भाजी मी सप्पक करणार आहे। कारण तिखट नसेल तर सप्पक खातील आमच्या घरची, पण लहान लेकरांना तिखट लागेल म्हणून मग ती लेकर तिखट खाणार नाही, त्यामुळं मग मी सगळीच भाजी सप्पकच बनवते। तर आता ती सगळी भाजी आपण त्या कढईमध्ये ओतून घेऊया। ओतून घेतली मस्तपैकी आपलं आता बटर, ते बटर कसं विरघळते मस्तपैकी असं छान। आता मस्त हिरवीगार कोथिंबीर जी आहे ना ती मी कट करून घेते, कट करून झालेली आहे कोथिंबीर। त्या पावभाजीवर बटर बघा आता विरघळलेलं आहे, तर त्या पावभाजीवर जशी कोथिंबीर कशी पेरायची मस्तपैकी छान दिसते, दिसायला बी सुंदरच दिसणार आहे, तसं खायला पण सुंदरच लागते। सुंदर दिसल्यामुळंच सुंदर लागते भाजी। तर मग आपण मस्तपैकी कोथिंबीर पेरून घेऊया। आणि झालं तर मग आपण इकडं
पॅन ठेवायचा आहे दुसऱ्या गॅसवर आणि ते पॅनमध्ये बटर घालून घ्यायचं आहे. बटर टाकलं ना की मग लगेच आपण पाव भाजून घ्यायचे त्याच्यावर. मस्तपैकी पाव भाजून घ्यायचे, कारण जास्त मी खरपूस करणार नाही. लहान लेकरांना आमच्याकडं ते तसे हे खाणार नाहीत, त्याच्यामुळे मी असेच पाव भाजते. ह्या पद्धतीनंच पाव भाजते मी. पाव भाजायचं, प्लेटमध्ये काढायचं आणि मस्तपैकी खायला द्यायची. सुंदर झालेली आहे माझी रेसिपी. बघा, पाव प्लेटमध्ये आली, भाजी वाटीमध्ये आता येणार आली. त्यावर कोथिंबीर टाकायची आणि कांदा टाकायचा आणि मस्तपैकी पावभाजी खायला द्यायची. आणि कशी पावभाजी झालेली आहे ती मला कमेंटमध्ये जरूर सांगा, कळवा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि